शहादा तहसीलदार कार्यालयाजवळील शहादा ते मामा महिते रस्त्यावरील अंदाजे 3.5 कोटी रुपये निधीच्या पुलाच्या कामाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार आणि जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले। निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करण सोळे आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। शहादा तहसीलदार कार्यालयाजवळील शहादा ते मामा महिते रस्त्यावर अंदाजे 3.5 कोटी रुपये निधीतून पुलाचं काम सुरू आहे। सदर कामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य, अपूर्ण तांत्रिक बाबी, निकृष्ट गुणवत्ता आणि कामात होणारा विलंब याबाबत स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते। या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे आणि नियमबाह्य पद्धतीने होत असल्याची शक्यता असून सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याचा गंभीर धोका निर्माण झालाय। सदर पुलाच्या कामाची तांत्रिक चौकशी करून मंजूर आराखडा, अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका, वापरलेले साहित्य, देयक आणि इतर संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात यावी। चौकशीत गैरप्रकार, आर्थिक अनियमितता किंवा निकृष्ट दर्जाचं काम आढळल्यास संबंधित कंत्राटदार, अभियंता आणि जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तात्काळ कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली आहे। शहादा तहसील कार्यालयाजवळ शहादा ते मामा मोहिते रस्त्यावरती एका निकृष्ट दर्जाच्या पुलाचं बांधकाम सुरू आहे। या पुलासाठी अंदाजे 3.5 कोटी रुपये मंजूर झाल्याचे आणि हे 3.5 कोटी रुपयाचं बांधकाम सुरू असल्याचे बाब समोर आलेले आहे। एवढ्या 3.5 कोटी रुपयामध्ये एखाद्या गावाचे सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटने बांधून पूर्ण होतील। म्हणजे या एका पुलासाठी एवढे 3.5 कोटी रुपये कोणी मंजूर केले, कशा पद्धतीने मंजूर केले, ही बाब शंकास्पद आहे। जिथं खरोखर गरज आहे अशा ठिकाणी पैशाचा वापर शासनाने केला पाहिजे। हा एक प्रकारे शासनाच्या निधीचा अपव्यय आहे। शासनाच्या निधीचा हा एक प्रकारे गैरवापर आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जगन ठाकरे, शहादा।